आत्मके देवे स्वात्मके देवे येने वाग्यज्ञे तोषावे वाग्यज्ञे दोषावे दोषोणी मज द्यावे दोषोणी मज द्यावे पसाय दान हे साय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो जे कांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो तया सत्कर्मी रती वाढो भूतां परस्परे पढो भूतां परस्परे पडो मैत्र जीवांचे मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लाहो तो देवांशील तो ते लाहो प्राणी जात प्राणी जात पुंडलिकावरदे हरिठ श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु समर्थ बिरबाबा महाराज की जय जनता जनार्दन महाराज की जय तर या ठिकाणी प्रवचन करण्यापूर्वी थोडासा परिहार सांगतो. खरं तर या पत्रिकेमध्ये मी नाव वाचल्यानंतर मलाच माहिती पडलं का हा बाप प्रवचनकार म्हणजे मला ही पदवी किंवा उपाधी आज दिलेली कोणी दिली कशी दिली कुठच्या विद्यापीठात मिळाली मला काय माहीत नाही. पण ही हबप ही पदवी दिल्यानंतर ती पत्रिका वाचल्यानंतर मलाही प्रश्न पडला मी काही प्रवचनकार नसताना कीर्तनकार नसताना हबप ही पदवी का दिली जाते. सर्वात प्रथम असा हबप ही पदवी कोणाला दिली जाते जो हरीच्या भक्तीमध्ये पारंगत आहे जो निष्णात आहे जो पूर्णपणे हरिभक्तीमध्ये लीन झालेला आहे रत असलेला आहे अशा महात्म्याच्या तोंडातून जे वक्तव्य किंवा उपदेश केला जातो अशांना हरिभक्त म्हटलं जातं. आता ही ओघ आणि सहज बाणकर सरासारखं विनोद वगैरे तर काही मला करता येणार नाही. पण एवढं नक्की सांगितलं की स्वस्त विद्यापीठातली मस्त पदवी आहे. कोणालाही हबप आजकाल टाळ वाजवता आली पखवाज वाजवता आला पेटी वाजवता आली कीर्तनात किंवा भजनामध्ये 4 भजनं म्हणता आली तर त्याला हबप ही पदवी कोणी पण देऊन टाकतं. तसा हबपांनाच फक्त प्रवचन कीर्तनकार करण्याची परवानगी असते किंवा त्यांनी करावं त्यांचा तो अधिकार आहे आपला तो अधिकारही नाही. म्हणून फक्त सांगायचं आहे की प्रवचन मी आज प्रवचन करणारच नाही सरमटे मी भाषण करतो. आता भाषण ज्यावेळेस ह्या व्यासपीठावर बसलं जातं त्याला भाषणही म्हणता येत नाही कारण हे काही राजकीय व्यासपीठ नाहीये. हे व्यासपीठ हे आध्यात्मिक पारमार्थिक स्वरूपाचं व्यासपीठ असल्यामुळे इथं जे काय बोललं जाईल हे सद्गुरूच्या कृपेने किंवा त्या भगवंताच्या इच्छेने जे काय मी बोललं जाईल ते पारमार्थिकच स्वरूपाचं असेल म्हणून इथं प्रवचन हा शब्द वापरावा लागतो. तसा प्रवचनकार स्वतःला म्हणून घेणं याला काही अर्थ राहत नाही आणि मी प्रवचनकार नाहीये म्हणून मी हबप ही पदवी स्वीकारायला पात्र नाहीये. आमचे माऊली बुर्डे आले पात्र म्हणावं लागलं मला नाही तर मी लायक म्हटलं असतो. असं सकाळपासून आता बापूजींनी एवढं काही प्रवचन आपल्याला एकदम गोड मोडून ते नेऊन ठेवलंय. बापूजींच्या प्रवचनातून बापूजींनी काय जे मार्गदर्शन केलं या शिबिरामध्ये खरंच असं शिबिर आजपर्यंत कधी झालंच नाही. इतकं सुंदर मार्गदर्शन आणि इतकं तत्वाला भिडवणारं इतकं त्या परमात्म्याच्या जवळ नेऊन ठेवणारं मार्गदर्शन आज बापूंनी केलंय. आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. हे येरणेकरांनी आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिली. परत सगळेच जण म्हणतात येरणेकरांनी संधी उपलब्ध करून दिली मी काय तसं म्हणणार नाही त्याच्यामुळं कारण ते जी
संधी उपलब्ध करून दिली ही खरं तर आपल्या सद्गुरूंनी बाबांनी उपलब्ध करून दिलेली ती बाबांची कृपा आहे. बाबांची कृपा यांच्यावरती आहे म्हणून हे ती कार्य करतात आपल्याकडनं किंवा आपल्यासाठी ते करतायत. आणि आतापर्यंत जी काही प्रवचनं झाली त्याच्यामध्ये कोणी ज्ञानेश्वरीमध्ये 4 चौघांनी प्रवचनं केली. ज्ञानेश्वरीमधली ओवी काही कोणी घेतलेली नव्हती, म्हणजे त्या ओवीवरतीच काही बोललं गेलेलं नव्हतं. तर मी आज एक ओवी घेतो. मी पण आता जे उचकलंय पान ते पडलंय, मलाही माहीत नाही कुठची ओवी ती, पण साधारणपणे ती ओवी वाचण्याचा प्रयत्न करतो, कुठेतरी ती लक्षात राहावी म्हणून मी त्याचा तो क्रमांकही असा घेतो की जसं सुरुवातीला 1, 2, 3 असावं किंवा संपायला 98, 99, 100 असावं तशातला अध्याय दिला गेलाय मला. म्हणजे उचकल्यानंतर जो मिळालाय तो अध्याय 16वा आणि दैवासुर संपत्ती विभाग योग असं ते अध्याय आहे. त्याच्यामध्ये 97 क्रमांक आणि 98 क्रमांकाची ओवी. जे अंगी निष्काम आचरू जेवी विवेकू साचारू ते सबाह्य घडला आकारू शुचित्वासी. का फेडीत पापताप पोखीत तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. माऊलींनी ओवी दिली. माऊली एक कवी पण होते. साधारणपणे दृष्टांत जर कोणाचा ऐकायचा असेल किंवा दृष्टांत जर कोणी द्यावा तर माऊलीच्या ज्ञानेश्वरीमधला दृष्टांत आहे. किती जणांनी ओवी वाचली असेल, कदाचित सरांनी सोडलं तर पादप किंवा हे शब्द वगैरे गेले असतील सरांच्या वाच्यामध्ये. साधारणपणे इतक्या खोलवरती कोणी इथं ओवीचा अर्थ लावायचा प्रयत्नही केला नसेल. पण ज्यावेळेस आपल्याला सद्गुरू असे लाभलेत आणि त्या सद्गुरूंचा वर्णन तर करू शकत नाही, सद्गुरूंचं वर्णन करता येणार नाही, कारण ते सद्गुरू ब्रह्मस्वरूपाचे आहेत आणि ब्रह्मस्वरूपाचं वर्णन कोणीही सामान्य माणूस करू शकत नाही. कोणीही सामान्य माणूस ब्रह्मस्वरूपाचं वर्णन करू शकत नाही. तर आपण त्या ओवीचा साधारण अर्थ पाहूया पहिला, नंतर आतमध्ये जाऊया. जे अंगी निष्काम आचरू जेवी विवेकू साचारू ते सबाह्य घडला आकारू शुचित्वाचाची. म्हणजे शुचित्व काय असतं, शुद्ध काय असतं, ते शुचित्व जे असतं ना ते ज्याचा निष्कामपणाने जेव्हा आचरण करत असतो किंवा त्याचा विवेक हा साचार म्हणजे सर्वार्थाने जो विवेक आहे तो सबाह्य घडला आकारू शुचित्वाचाची म्हणजे तोच शुचित्व आहे. तर पुढची ओवी. हा फेडीत पापताप पोखीत तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. कोण जातं. तशी गंगा नदीचं वर्णन दिलेलं आहे. एखाद्या नदीचं तुमच्याकडे ही कोणती सोळशी नदी नाही का, सोळशी नदी आहे. त्या सोळशी नदीच्या कडेला ही सोळशी नदी वाहते. ह्या सोळशी नदीचे बघा हिच्यामध्ये जाण्याचा तिचा क्रम ठरलेला आहे. त्या क्रमाने जाताना ती फेडीत पापताप म्हणजे का फेडीत पापताप ज्यांचं काही पाप झालेलं असेल, काही ताप झालेला असेल, आपण शक्यतो तुम्हाला माहिती आहे आपण जे काही झालं ते गंगेला मिळालं म्हणतो. पाप असो की पुण्य असो झालं ते गंगेला गेलं. पण ह्या नदीचं कधी पुढं पाहिलं नाही. ती नदी जशी वाहत जाते ती वाहताना फेडीत पापताप पोखीत तिरीचे पादप हा शब्द महत्वाचा आहे. पोखीत म्हणजे त्याचं पोषण करत जाते. तिरीचे म्हणजे तिच्या किनाऱ्यावरती असलेले जीवजंतू, झाड, वृक्ष, जे काही प्राणी असतील सगळे काही त्यांचं पोषण करत, त्यांना मार्गदर्शन म्हणजे त्यांची सगळी सेवा करत ती नदी आपल्या मूळ स्वरूपाला सागराला जाऊन मिळते, समुद्राला जाऊन मिळते. आणि त्या स्वरूपानुसार म्हणजे ती माऊलीने जी ही ओवी दिली ही आपल्या सद्गुरूंच्या साठी हे प्रतिपादन केलेली आहे. कारण सद्गुरू कसे असतात आणि आपलं खरं तर बघा सगळ्यांचं भाग्य आहे आज ते त्या अवस्थेला जाऊन पोचतात पण किंवा पोचले असतीलही समजा त्यांचं त्यांना माहिती. पण बघा जाता जाता हे सगळ्यांचं कल्याण करत चाललेत. आज जो अभ्यास आपल्याकडनं करून घेतला जातोय इतक्या
इतक्या सूक्ष्म पद्धतीने सांगून, इतक्या सार्थ पद्धतीने सांगून, इतक्या खोलात जाऊन जो अभ्यास बापूजी आपल्याकडनं करून घेतात, सगळ्यांचं हृदय भरून आलं असेल. आज असं प्रवचन आपण ऐकलं बापूजींचं, असं मार्गदर्शन. बापूजींचा ते संत आहेत, त्यांना माहिती आहे. आणि त्यांचं काही कार्य करायचं म्हणून हा उद्देशही नाहीये. जसं ही नदी वाहतच राहणार आहे, जातच राहणार आहे. ते कार्य ऑटोमॅटिक घडलं जाणार आहे, आपोआप घडलं जाणार आहे. त्या कार्याला सद्गुरुपद मिळालंय म्हणून ते कार्य घडलंय असं नाही. ते कार्य त्यांचा स्वभावताच, त्यांचा मूळचा संतांचा स्वभावच तसा असतो. ते कार्य घडत जातं, ते कार्य घडत जातं. जसं नदीचं पादप म्हणजे जे किनाऱ्यावरती, तो आता जे सांगितलं मी तुम्हाला, जर किनाऱ्यावरती जे काय जीवजंतू असतील, पक्षी असतील, पशुपक्षी असतील, प्राणी असतील, जलचर वनचर सगळे, त्या सर्वांचं कल्याण करत ती आपल्या मूळ स्वरूपाशी जात असते. तिला जायचंच असतं. आणि तसंच सगळ्यांचं मूळ स्वरूप जे आज बापूजींनी याचे प्रवचनं किंवा आपल्याला आज सगळ्यांनीच प्रवचनं चांगले केले. बाणकर सरांनी हसत प्रवचनं केली. मला थोडासा हे वाटलं, असं वाटायला नाही पाहिजे होतं, पण मला कुंभमेळा आठवला. म्हणलं कुंभमेळ्यात अनेक ठिकाणी आपापली आखाडे असतात. तसं तिकडे एक आखाडा भरला होता, इकडे एक आखाडा भरला होता. तिकडे ज्ञानांचा आखाडा होता, इकडे अज्ञानांचा आखाडा होता. इथे ज्ञान मिळणं म्हणजे आता एखादं बाणकर सरांसारखं, आबांसारखं किंवा माऊलींसारख्यांचं प्रवचन होतं, पण हे फक्त बाह्य स्वरूपातून होतं. ह्या प्रवचनाला किंवा मी जे करतोय ते हे बाह्य स्वरूपातून प्रवचन होतं. पण तिकडं जे चाललं होतं, प्रत्येक साधकाला उठवलं जात होतं. सांगा तुमचं मत काय, सांगा तुमचं मत काय. अरे प्रत्येक साधकावरती इतकं बारकाईने लक्ष ठेवणं आणि त्याच्याकडनं ते कार्य करून घेणं ही सोपं गोष्ट नाहीये. पहिली गोष्ट ही सोपी गोष्ट नाहीये. प्रत्येकाकडं जे आहेत उपस्थित त्यांच्याकडनं, आणि ते फक्त उपस्थित आहेत म्हणूनच त्यांच्याकडनं कार्य करून घेतलं जातं असं नाही. कारण त्यांचा स्वभाव मूळ नदीचा आहे. त्या स्वभावानुसार ते कार्य करतच राहणार होते. जे समोर आले, काहींना रागाने बोलले असतील, काहींना प्रेमाने बोलले असतील, पण संतांचा स्वभाव तसाच असतो. संतांना ओळख नाही इतकं सोपंही नसतं. संत कोणत्या वेळेला कोणता त्यांचा भाव प्रकट करतात, पण त्या भावाच्या पाठीमागे फक्त एकच कारण असतं. मायबापांनो, एकच कारण असतं, फक्त तुमचं हित. त्या हितापेक्षा वेगळं काहीच नसतं. आणि ते हित जर एखाद्याला जर समजा लागलं, कारण आपल्याकडं काय असतं माहिती का, प्रत्येकाकडे अहंकार असतो. आणि त्या अहंकारामध्ये काय होतं, अरे बापूजी मला असं बोलले, मला खूप वाईट वाटतं, 4 माणसामध्ये माझा अपमान झाल्यासारखं वाटतं. पण असा अपमान हा कोणी कदापिही समजू नये. हा अपमानच नाहीये. हे तर खरं तर तुम्हाला उठवलं जातं. तुमच्या अहंकारातून तुम्हाला उठवलं जाते, अहंकारातून वेगळं केलं जाते. किती बारीकपणाने आज तुमच्याकडं कोणत्या ताई होत्या, त्या ताईंना बोलले, अजूनही कोणाला बोलले असतील. आणि बरेचसे आहेत. विशेषतः बापूजींनी काल सांगितलं प्रेम. आता हे प्रेम काय एकावर दोघावर, ओळखीचा पाळखीचा, घरातला, हे मला पूर्वी वाटायचं. तुम्हाला मी खरं सांगतो सर, ज्यावेळेस माझा याच्यावरती विश्वास नव्हता, त्यावेळेसची गोष्ट सांगतो, त्यावेळेस मी पण असंच म्हणायचं, हे बापूंच्या बरोबर हे राजू काका वगैरे हे येतात आणि हेच फक्त हालतात, बाकीच्यांना काही मानका नाही की काय हालायला काय होतं, प्रॉब्लेम कळत नाही, असं मला वाटायचं त्यावेळेस. पण ज्या वेळेला अशी परिस्थिती पुढं निर्माण होत चालली का बाबा हे, किंवा त्याच्यामध्ये आपण जास्त चिंतन करायला लागलो, मग नंतर कळायला लागलं नाही, बापूंना राजू काका जेवढे आहेत तेवढाच पिंटे आहे, तेवढेच शेळके आहेत, तेवढेच आलेकरी आहेत. सगळ्यांचं इथे भेदभाव नव्हता काही, पण आपल्या अंतःकरणात भेद होता, बुद्धीमध्ये भेद होता. सरांनी एक दिवस प्रश्न केला होता, बुद्धिभेद म्हणजे काय? सर त्याचं उत्तर काय आपण दिलं नाही. किंवा तुम्ही सांगितलं बा, एक उदाहरण दिलं कोणाचं, अर्जुनाचं किंवा काहीचं दिलं मला वाटते, किंवा काही जसे त्या मंथरेने जशी काही बुद्धिभेद केला, तर तसा बुद्धिभेदाचा अर्थ त्यावेळेला आपण घेत होतो. पण आता जो परमार्थाच्या विचारामध्ये, परमार्थाच्या चिंतनामध्ये जो कोणी बाधा घालेल, त्याला आडकाठी घालेल किंवा त्याला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करेल, डायव्हर्ट शब्द कळालाच असं, वळवायचा प्रयत्न करेल, अशी जी बुद्धी उत्पन्न करते ना, जो उत्पन्न करतो किंवा जी उत्पन्न होते, तिला बुद्धिभेद म्हणतात. फक्त परमार्थामध्ये, बाकीच्या गोष्टीमध्ये नाही. तुमच्या एखादा राजकारण चाललं असेल, एखादा समाजकारण चाललं असेल, तिकडे एखादा, कारण ते त्यांचा
त्यावेळची परिस्थितीनुसार ते बदललेलं असतं. पण अध्यात्मामध्ये बदल होत नाही. परमार्थ हा कायम स्वरूपाचा, निश्चित स्वरूपाचा, सत्य स्वरूपाचाच राहतो आणि सत्य स्वरूपामध्ये भेद होत नाही. कळण्यामध्ये आपल्या कळण्यामध्ये होईल, पण दुसरा करून देणार नाही बुद्धिभेद. त्याला कळतच नसतं, त्याच्याकडं आपण लक्ष द्यायचं नसतं. असो, तर आपण आजकाल चाललंय कसं माहिती का, आता मी थोडासा वेगळ्या विषयाकडे जातो. आपण सगळेच गॉड मोडमध्ये गेलेले आहेत. मी तुम्हाला पहिलंच सांगितलं, बापूजींचं एवढं सगळं सुंदर ऐकल्यानंतर जो अमृताच्या डवामध्ये पोहतोय किंवा डुंबतोय, त्याला आता हे राजस्थानचं वाळवंट काही आवडणार नाही. तसंही मी राजस्थानच्या वाळवंटासारखा मी काहीतरी शुष्क बोलून जाईल, म्हणजे कोरडं बोलून जाईल आणि ते तुम्हाला पटेलच याचं मला सांगता येत नाही. कारण हे मला माझे जे विचार आहेत अध्यात्माबद्दलचे, ते विचार मी कदाचित म्हणजे मला पटलेले असतात. आबा आमचे म्हणतात, तुमच्या दृष्टीने तुम्हाला योग्य, दुसऱ्याच्या दृष्टीने ते वाईटही असू शकतात ना. तर आपला जो परमार्थ चालला आहे, खरं जर सांगायचं म्हटलं तर प्रत्येक जण आपल्याकडं आज अस्तित्वाची लढाई लढतो. इथे म्हणजे आपल्याकडं हा अहंकार वाढत चालला आहे. मी ज्ञानी, मला कोणीतरी, माझं अस्तित्व कुठंतरी दिसलं पाहिजे, मी या 4 लोकांमध्ये कुठंतरी ओळख झाली पाहिजे माझी, बरोबर ना. बापूजींनी माझ्याशी बोलल्यानंतर किंवा मी बापूजींशी बोलल्यानंतर माझी जास्त ओळख होईल. काय म्हणतात ना, एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या समोर उभं राहून फोटो काढल्यानंतर तो फोटो काढणाऱ्याचा फोटो मोठा नाही, त्या व्यक्तीचाच मोठाच राहतो, त्याचा नाही मोठा होत कधीच. तसं आपली अवस्था झालेली आहे. आपल्याला सर्वांना वाटतं आणि कोणाला वाटत नाही. बापाकडे हट्ट कोणी करू नये, मायबापाकडे हट्ट कोणी करू नये, लेकरांनीच करायचा असतो. पण तो हट्ट असावा, तिथे बापापेक्षा मोठं होण्याचा प्रयत्न करूच नाही कधी. बाप तो बापच आहे. तसे आपले सद्गुरू ते सद्गुरूच आहेत. आता हे प्रवचनातला भाग नाही, हे अध्यात्मातला भाग नाही आहे, पण एक आपल्या आश्रमाचा एक शिस्त म्हणा किंवा डिसिप्लिन म्हणा, ही डिसिप्लिन आपल्याला सर्वांनी पाळली पाहिजे. काही ठिकाणी आपल्याला नको ती गोष्ट आपण बापूंना जाऊन सांगायची. ठीक आहे, तुम्हाला वाटतं बापूजीने आपल्याशी बोलावं, बापूजीने प्रेम करावं आपल्याशी, बापूजी करतातच, बोलले काय की न बोलले काय. पण अशा गोष्टी शक्यतो आपल्याला टाळता आल्या तर बरं होईल. कारण काय होतं माहिती का, तो जो बापूजींना त्रास होतो की नाही होतो हे माहीत नाही, त्यांच्या अंतःकरणामध्ये त्यांना माहीत नाही पडत. पण आता समजा त्यांचा आरामाची वेळ आहे, आता कोणतरी साधक आले होते, ते म्हटले नाही आम्हाला दर्शन करायचं, आम्ही खूप लांबून आलोय, बरोबर ना. आणि बापूजींचा आराम काय, तर त्यांच्याकडे काय जागृती, स्वप्न, सुषुप्ती हे सगळे एकाच अवस्थेमध्ये ते साक्षीचे सगळ्या अवस्थेला. त्यांच्याकडे वेगळी अवस्थाच नाही काही किंवा वेगळापणच नाही काही, पण शरीराच्या काही मागण्या असतात, त्या मागणीनुसार वय झालेलं आहे, वयाला थोडीशी शरीराला त्या आरामाची गरज असते. तर त्या सगळ्यांना वाटतं बाबा, सगळ्यांना म्हणजे आम्हाला तरी वाटतं का त्यांना तो आराम मिळावा. कदाचित आमची संकल्पना चुकीची असेल, आमचं मतही चुकीचं असेल, पण आराम त्यांना मिळावा ह्या दृष्टिकोनातून. आता बापू नाही ते पटणार नाही. बापू म्हणतात लोक माझ्याकडे येतात आणि हे असे काय बोलतात, असे बी मला वाटायला लागलं बरं तसं. पण कदाचित तो भाग वेगळा असेल. दुसरी अतिमहत्वाची गोष्ट, आपल्याला जे सद्गुरूंनी तत्वज्ञान दिले, जे सद्गुरूंनी आपण बापूंकडनं जे बापू सांगितलंय, बापूजींनी सांगितलंय, बापू सांगतातही अजून, राजू काका तेच सांगतात. आदरणीय राजू काका म्हणजे आपल्या आश्रमाचे, मी सांगितलं एक खूप जितका प्रेरणास्थान तर म्हणतात तरुणांच्या प्रेरणास्थान, पण इतकं आदरणीय स्थान येते. कदाचित ज्यांना समजले त्यांना समजले, पण राजू काकाची महती कोणापेक्षाही वेगळी नाही. राजू काका आणि आम्ही म्हणजे दिवसातून कमीत कमी 2-3 वेळा तरी आमचे फोन होतात आणि अशा गप्पा गोष्टी चालतात, प्रपंचातल्या गप्पा गोष्टी चालतात. इकडं पाणी भरलं का, तिकडं पाणी भरलं का, उसाला पाणी भरलं का, हे सगळं चालतं. पण कधी ज्यावेळेस परमार्थाच्या गोष्टी होतात किंवा आम्हाला काहीतरी जाणून घ्यायचं असतं, त्यावेळेस राजू काकाला, ज्यावेळेस राजू काका काही एखादा प्रश्न राजू काकाला विचारल्यानंतर त्याचं इतकं समाधानकारक आणि इतकं सुस्पष्ट उत्तर असतं ना अध्यात्मात, बरं का. तर ते कदाचित राजू काका माझ्यानंतर त्यांचं प्रवचन आहेच, ते बोलून जातात. अजून ते बोलतात मला अधिकार नाही, मर्यादा आहेत काही वगैरे वगैरे, काय त्यांना माहिती असतील. पण इतकं ज्ञान अध्यात्मातलं, इतकं ज्ञान, इतकं महत्त्व
अध्यात्माबद्दलचं राजू काकाशिवाय इतर कोणानेही ओळखलं नाही. राजू काकांना आपण ओळखतच नाही अजून, फक्त एक बापूंचे चिरंजीव आहेत आणि असतात त्यांच्याबरोबर म्हणून. पण त्यांचा ज्ञानालाही कधीतरी आपण मार्ग मोकळा करून दिला पाहिजे. कधीतरी त्यांनी पण आता मोकळ्या मनाने, कारण जसं ही ओवी बापूंना लागू पडते तशीच राजू काकालाही पडणारच आहे. ही जी ओवी घेतली मी आत्ता किंवा माझ्या पुढे आली, ती ओवी राजू काकालाही त्याच पद्धतीने लागू पडणार आहे. त्यांनाही जगाचं कल्याण त्यांच्याकडनं तेच होणार आहे ना. जगाचं कल्याण होणार आहे, तुम्हाला आध्यात्मिक उपदेश मिळणार आहे, मार्गदर्शन मिळणार आहे. म्हणून राजू काका, मी तुम्हाला पर्सनली वैयक्तिक विनंती करतो का तुम्ही ह्या दृष्टिकोनातून थोडंसं पाऊल आता उचला. कारण बापूंच्या वयांचा तगादा आहे, शरीराची हे तगादा आहे तो, ती मागणी त्यांची. तर त्यांनी तसं ते सुरुवात नाही जास्त, म्हणजे त्यांना आपण बोलू शकत नाही कारण त्यांचा अधिकार त्यांनाच माहिती तसा. दुसरं, आपण बाबांनी, मी सांगत होतो, बाबांनी जे काही तत्व सांगितलेत आपल्याला, परमार्थ कसा होता, अगोदर स्वतःला ओळखलं पाहिजे. आणि स्वतःला ओळखलं पाहिजे म्हटल्यानंतर मी मागे एकदा कधीतरी बोलून गेलो होतो का देहरूपी मी, जीवरूपी मी आणि देवरूपी मी. आणि देवरूपी मी कळाल्यानंतर बापूजींनी देवरूपी मी कसा आहे ते मग अशी आपल्याला सगळ्यांना सांगितलं. देवरूपापर्यंत कसं पोचायचं, अजून आपली तेवढी तयारीच नाही आहे ना. आपण देहामध्येच अजून अडकलो. देहरूपी मीच मला कळालेलं नाही अजून. जोवरी नाही निरसला देह तोवरी अवघेची सांसारिक. म्हणजे आपल्याला आपला देह अजून निरसन करता आलेलं नाहीये. देहाचं आपल्याला मग हा देह कशासाठी आहे, कोणासाठी आहे, का दिलाय, का मिळालाय माहित नाही. 850 करोड जगाची लोकसंख्या आहे आणि 850 करोडमध्ये तुमचा माझा जन्म इथं होतोय किंवा का बरं, कशासाठी मला हा जन्म मिळाला असेल? काही कमी होती का जगामध्ये लोकसंख्येची म्हणून आपण जन्माला आलोय? आणि मग याचा विचार ज्यावेळेस करत नाही माणूस, मी कोण आहे, जोपर्यंत हा विचार होत नाही तोपर्यंत अध्यात्माला सुरुवातच होत नाही. ज्यावेळेस मी कळायला लागेल तुम्हाला, हा मी आता तर सगळ्यांना मी कळतोय, कारण मी पण कसे सांगितलं की त्या सगळ्या अस्तित्वाची लढाई. माझं अस्तित्व किती मोठं आहे, मी श्रेष्ठ की तू श्रेष्ठ, मी हुशार की तू हुशार, तू ज्ञानी का मी ज्ञानी. आणि या मी तुझ्या द्वैतामध्ये आपण पूर्णपणे अज्ञानी होऊन गेलो असं म्हणायला हरकत नाही. मी जरा नंतर बोलतो शेवटी, कारण पहिलं बोलून जातो जे बोलायचे ते, नंतर त्याच्यावर सपाटी मारतो. तर देहरूपी जो मी आहे, हा देहरूपी मी पहिला समजून घेतला पाहिजे. आता ह्या देहरूपी म्हटल्यानंतर जडत्व आलं, स्थूल देह आला. देहरूपी म्हटलं स्थूल देह आला आणि या स्थूलामध्ये सगळंच काही आहे. पंचमहाभूताचं अस्तित्व आहे त्याच्यामध्ये. 3 गुण आहेत, म्हणजे अष्टदा प्रकृती तयार झाली. आता ह्या अष्टदा प्रकृती, हे 3 गुण आहेत. हा बापूजीने मग सांगितलं, हा देह कोणाचा, कशासाठी मिळाला? इंद्रिय मिळाले देहासाठी. हा देह कोणासाठी मिळाला? हा देह आणलाय जीवानी भाड्याने, उसनं आणलाय त्याने, भाड्याने आणलाय थोडक्यात. आणि त्या देहामध्ये हा जीव किती दिवस राहील त्याची त्यालाच माहिती. पण काय झालं माहिती का, भाडेकरूलाच वाटायला लागले मीच घर मालक आहे आता. आपल्याला माहिती मुंबईकर, आपण बस जास्ती करून मुंबईचेच लोक आहे तिथे. आणि भाडेकरू राहिल्यानंतर त्याला काढणं एवढं सोपं नाही राहतं. नंतर त्याच्याकरता त्याला सरकारने त्याला परवानगी सांगितलंय का बाबा 11 महिन्याच्या नंतर जर तुझं अग्रीमेंट परत नाही केलं तर तू घराचा मालक होतो. म्हणून ते अग्रीमेंट आम्हाला घडी बदलावं लागतं. 11 महिने झाले बाबा अग्रीमेंट. पण इथं तसं नाहीये ना. इथं जीवानी काय अग्रीमेंट केलेलं आहे त्यालाच माहिती फक्त. आणि हे काही कुठे चालणार नाही, सांगता येणार नाही का बाबा आमचं एवढं अग्रीमेंट होतं. मग ते अग्रीमेंट जसं आहे ना तसं हा जीव भाड्याच्या घरामध्ये स्वतः मालक बनून राहिलाय. आणि मालक बनून राहिल्यानंतर जसं स्थूलाचं तुम्हाला सांगितलं का, हे पंचमहाभूताची प्रकृती आणि 3 गुण, तसं जीवाचं आहे ते मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार सूक्ष्म स्वरूपामध्ये. सूक्ष्म स्वरूपामधलं आता आपल्याकडं काय झालं माहिती का, मनही कळालं नाही आम्हाला. बुद्धी प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते, कारण ती बुद्धी चैतन्य म्हणजे जे चैतन्याचं स्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आणि पंचमहाभूतांची जी तुमच्याकडे दिलेली 3 गुणाची जी काही ठेवण आहे त्या ठेवणीप्रमाणे बुद्धी तयार होते. प्रत्येकाची वेगवेगळी असते. पिंडे मतिर्भिन्न, जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती.
म्हणून हे तिथं प्रश्न संपला. राहिला चित्त. चित्त म्हणजे काय, तर चित्तात तुम्ही जे काय चिंतन करता ते चित्तामध्ये ज्याचं चिंतन केलं जातं त्या चिंतनाप्रमाणे तुमचं आचरण घडलं जातं आणि आचरणाप्रमाणे स्वभाव बनला जातो. स्वभाव बनतो, त्या स्वभावाप्रमाणे आपण आचरण करत राहतो. म्हणजे चित्ताचा विषय संपला. आता राहिला मन. बापू सांगतात, ज्याने मन जिंकलं त्याने सर्व जिंकलं. आणि मन तर काय आपल्या हातात येत नाही. मगाशी बापूने सांगितलं करा असं. झालं का आपलं मन? तसं होत नाही. का? आपण तो प्रयत्न करत नाही. आतापर्यंत काही कमी लोकांनी, आता भरपूर दिवस झालं, कितीतरी वेळा बापूंनी सांगितलं पुढच्या सप्त्यामध्ये तुम्ही सगळे ब्रह्मस्वरूप होता. मला वाटतं तुम्ही तर झालेलेच सगळे, मी जे एकटा राहिलोय. हो, खरंच सांगतो. म्हणजे असं वाटतं मला, कदाचित बघण्याचा भाव तो वेगळा असेल ना. आणि मला जोपर्यंत मी कळत नाही तोपर्यंत तुम्ही ब्रह्मस्वरूप आहे ते मला समजणार नाही ना. म्हणून पहिला मी शोधला पाहिजे. माझ्यातला मला विचार केला पाहिजे. मी कोण आहे, मी कसा आहे. माझ्यामध्ये जर ब्रह्म आहे, आता मगाशी सर म्हटले कोणीतरी, आपण घेतो कधी कधी मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे तो ब्रह्म, पण बघण्याची दिव्य दृष्टी नाही आहे ना आपल्यामध्ये. ब्रह्मस्वरूप पाहण्याची दिव्य दृष्टी नाही आहे. ते स्वरूप कधी प्राप्त होईल आपल्याला? ज्यावेळेस ही साधना, बापूजींनी सांगितलेली साधना, नामस्मरण आणि हे चिंतन. आता जसं एक ज्ञानेश्वरीमध्ये एक सांगितलेलं आहे, काय एक दृष्टांत सांगितलाय माऊलीने त्या भिंगुर्टीचा. ती भिंगुर्टी असते ना, ती एक साधारण कुठून झाडावरून आळी उचलून आणते, त्या मातीच्या घरामध्ये ठेवते आणि इकडून तिकडून येऊन त्या आळीला ती टोची मारीत असते, जाग करत असते. ती करता 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 एक दिवस ती भिंगुर्टी ती आळी स्वतःच भिंगुर्टी म्हणून बाहेर निघते. भिंगुर्टी म्हणजे ती आपल्याकडे त्याला काय म्हणतात, कुंभारीण. ती स्वतःच बाहेर होते. तसं आपलं चिंतन तसं राहिलं पाहिजे. ह्या चिंतन ठीक आहे, नामस्मरण घडेलच, होईलच. ते फक्त साधना आहे. ती आमच्या मनाला नामाकडे आणण्यासाठीची, नामाशी एकरूप करण्याची, मनाला नमन करण्याची ही साधना आहे. सोम साधना म्हणजे हे काय बापूजी सांगतात, पण आपल्यासाठी तो मंत्रच आहे. कारण बापूजींचं बोलणं किंवा बापूजींची वाणी ही आमच्यासाठी वेदवाणीच आहे. आम्हाला ते वेद आम्ही कधी बघितलेत उघडून, कधी पाहिलेत? कोणी वेद वाचलेत? आणि कोणाला एवढा वेळ आहे वेद वाचायला? म्हणून आपल्यासाठी जी भगवंतांनी सोय करून दिलेली असते ना, ती सद्गुरू स्वरूपातून सोय असते. ती हे वेद तुम्हाला कळावात, ही वाणी तुम्हाला कळावी, हे भगवंताचं स्वरूप आपल्याला कळावं, म्हणून भगवंतांनी जी स्वतः येण्याच्या ऐवजी सद्गुरूच्या स्वरूपातून, कारण तुमच्यासारखंच असेल तरच तुम्हाला कळेल ना. ब्रह्मस्वरूपातून जर भगवंत आपल्याबरोबर आला आणि तुमच्याशी गप्पा गोष्टी करू लागला तर तुम्ही समजून घ्याल का? आम्ही समजून घेऊ का? भगवंत आलाय माझ्याबरोबर बोलतोय, असं होणार नाही ना. म्हणून सद्गुरूंची तिथे एक उपस्थिती करून दिलेली आहे, सद्गुरूंची तिथं जाण करून दिलेली आहे. आणि ते तुम्हाला भगवंत कबीराने सांगितलं ना, जसं देव आणि सद्गुरू एकीकडे जर एका ठिकाणी उभं राहिलं तर मी नमस्कार कोणाला करू? पहिला मला दोहा वगैरे किंवा प्रमाण वगैरे माझे काही पाठ नाही आहेत. मी ज्ञानेश्वरीचं वाचन करतो, पण मी पाठांतरासाठी कधीच करत नाही सर. एकही ओवी मी आत्ता वाचलेली ओवी मला परत सांगता यायची नाही, म्हणजे हे बंद केल्यावरती बरं का. मी कधीच ते लक्ष वाचताना बाकी मी त्याचा पूर्णपणे आत्ता वाचता मी ज्ञानेश्वरी वाचित नव्हतो, कधी वाचनही झालेलं नाही. मला वाचनाचा नाद खूप होता, पण हे असं अवघड पुस्तकं घेऊन मी कधी बसलेलो नव्हतो. मला बाकीच्या कादंबऱ्या हे ते वाचायला आवड होती. मग हे वाचायला मला तर आमचे हा बापा आता ते मुळे महाराज ते मला म्हणाले, तुम्ही वाचून तर बघा काय होते ते कळलं. ज्ञानेश्वरी वाचा तर खरं, नाही कळू दे, जाऊ द्या. मी 2दा वाचली, 3दा वाचली. मला असं वाटायचं हे लोक काही येडी झालेत, काही कळत नाही त्याच्यात. कुठं काय समजतंय हो हे पारायण करून? काहीच नाही कळत. पण ज्यावेळेस बापूजींनी सांगितलं ही ज्ञानेश्वरी कशी वाचायची, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. अरे हे पंढरीचं स्वरूप आहे. पंढरी म्हणजे पांडुरंगाचं स्वरूप आहे. आणि त्या पांडुरंगाच्या स्वरूपाशी जर बघायचं असेल ना, तर प्रत्येक ओवी ही मला तुमच्यासाठी वाचायची आवश्यकता वाटलीच नाही कधी. हा एक आरसा आहे. ह्या आरशामध्ये मी माझं प्रतिबिंब पाहतो. मला ही ज्ञानेश्वरी किती समजली,
मी कधी तुमच्यासाठी किंवा मला काहीतरी सांगायचं आहे की मला कुठेतरी त्याचा उपदेश करायचा आहे म्हणून मी ज्ञानेश्वरीचा अभंग नाही. मी दररोज आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, सगळ्यांना माहिती असेल. मी दररोज एक अभंग पाठवत असतो कुठच्या तरी संतांचा. पण त्या प्रत्येक अभंगाचा उद्देश एवढाच असतो का माझ्या सद्गुरूंचं महत्व वाढलं पाहिजे, जेणेकरून सद्गुरूचं महत्व वाढलं पाहिजे. सद्गुरूंचं जे सत्य स्वरूप आहे ते सर्वांपर्यंत पोचलं पाहिजे, ही माझी प्रामाणिक भावना असते. मला त्याच्यातून कुठचं ज्ञान मार्गदर्शन करायचं नसतं. ज्ञानदान म्हणजे काय म्हणतात त्याला, ज्ञान हे सांगायचं नसतं, कारण मलाच नाही झालेलं. पण करू नये ती स्तुती एका सद्गुरू वाचून. सद्गुरूशिवाय दुसरी कोणाची स्तुतीच करायची नाही, हा माझा निश्चय. म्हणजे तरी केली, बोललो तरी सद्गुरू, बोललो तरी जय गुरुदेव, इथपर्यंत तो भाव म्हणजे तेवढी एक तयार झाली. आणि म्हणून ते ज्ञानेश्वरीमध्ये मी आता त्यांच्याच कृपेने जरी एखादी ओवी मी वाचली सरळ सरळ सर, आता याचा अर्थ नाही वाचला ना मी तुमच्यासमोर, मग ती ओवीचा अर्थ त्यांच्या कृपेने मला असं वाटतं की हे असंच माऊलीला म्हणायचं असेल. कारण बऱ्याच वेळा मी असं पण सांगितलं होतं का हे ज्ञानेश्वरींचे जो मूळ जे स्वरूप आहे ज्ञानेश्वरीचं, माऊलीने लिहिलं एक तर शुद्ध स्वरूप आहे. ज्ञानेश्वरी ही तर शुद्ध स्वरूपाचीच ज्ञानेश्वरी होती. पण काय झालं माहिती का, आमच्याकडे नंतर त्याच्यावरती टीकाकार आले, भरपूर टीकाकार झाले. प्रत्येकाने आपापल्या मतीने त्याचा अर्थ लिहिण्याचा प्रयत्न केला, ती ओवी उकलण्याचा प्रयत्न केला. तशातलाच मी एक समजा. आणि म्हणजे साखरे महाराज असतील, दांडेकर मामा असतील, जो महाराज असतील, अजूनही 2-3 जणांच्या आहे त्याच्यामध्ये, पण प्रत्येकाच्या अर्थामध्ये थोडा फरक आहे. तसा तो अर्थ मी म्हटलं जर मग त्यांनी सांगितलेला अर्थ जर मला तो पटत नसेल तर मी स्वीकारायचा का, मी का स्वीकारायचा तो. मग त्याच्यातला खरा अर्थ माझ्या बुद्धीनुसार, माझ्या योग्यतेनुसार तो अर्थ शोधायचा प्रयत्न करायचा. तो अर्थ मला जर योग्य वाटत असेल किंवा सद्गुरूच्या कृपेने तो मला जर कळला आणि मला जर त्याची थोडीशी जरी प्रचिती अनुभूती अशी आल्यासारखी वाटायला लागली अध्यात्मामध्ये थोडीशी जरी, तरी ती ओवी आपल्याला वाटतं ठीक आहे. आणि चुकीची असेलही माझ्याप्रमाणे आबांच्या म्हणण्यानुसार, पण आबा म्हणतील घडी माझं कशाला नाव घेताय बाबा, तुम्ही प्रवचन करा ना तुमचं कसं पण करा, माझं कशाला नाव घेताय. आबा तुमच्यासारख्यांचं नाव घेणं गरजेचं आहे आम्हाला. बाणकर सर झाले, तुम्ही झाले, माऊली झाले. कारण ही थोड्या वेळाने उतरल्यावरती कदाचित तुम्ही माझ्या पाठीमागच लागताल. आता याचं काय, मला काही सांगता यायचं नाही परत. तेव्हा मी काही सांगू शकणार नाही. ही तर बसले तेव्हा जर विचारलं काय ते एखादी वेळ सांगून जाईल, कारण ही त्यांची गादी आहे, माझी नाहीये. त्यांचं व्यासपीठ आहे. ह्या व्यासपीठावरून मला जरी बोलायचं वेगळं असतं तरी पण ते माझ्याकडून वेगळंच बोलून घेतात. खरं तर मी प्रवचन खूप वेगळ्या स्वरूपातून आणलं, म्हणजे असं बोलायचं माझं मनोगत आहे ना, मी खूप वेगळ्या स्वरूपातून त्याची मांडणी केली होती. पण आता इथं आल्यानंतर मला ते काहीच आठवत नाही. मी असं काय म्हणजे मग बापूजींचं प्रवचन आणि बापूजींचं हे ऐकल्यानंतर तो भावच बदलला. नाही तर बोलायचं खूप वेगळं होतं, सांगायचं खूप वेगळं होतं. आता काय बोलायचं, राहिलंय काय बोलायला. आणि जे काय बोलायला राहिले ते आपले आहेत, हबं पण नाही म्हणणार मी थंड लगे, पण महाराज आहेत, राजू काका आपले सांगतील पुढं काय सांगायचं ते, किती चुकीचं आहे किती बरोबर आहे मला नाही माहिती. तर विषय आपला असा चालला होता का हे जे बाबांनी तत्वज्ञान आमच्याकडे दिलेलं आहे, बापूने जे तत्वज्ञान दिलेलं आहे बापू, आणि आम्ही किती पालन करतो बरोबर. आता गडीभरापुरते बापूंजवळ आल्यानंतर आपण सगळे साव होतो म्हणायला हरकत नाही. म्हणजे भाषा थोडीशी वेगळी असेल समजून घ्या. साव होतो लगेच, म्हणजे शाजूक होतो माझ्या भाषेमध्ये. आणि मग आम्ही असं करतो, बापू आम्ही तसं करतो, आणि 2 तास बसतो. अरे 2 तास बसतो नामस्मरणाला, बापूवरती उपकार करतो का आम्ही, का देवावरती करतो? कशाला सांगतो 2 तास बसतो आणि 3 तास बसतो? तुझं अंतःकरण सांग ना, वाच ना आपलं अंतःकरणात मी किती बदललोय. माझ्या अंतःकरणातला भाव तर बाहेर निघला का ते दिसतं, बरोबर ना. की मग असे सर म्हणते अंतरीची दावे बाह्य देशाचा भाव आहे, तसं ते बाहेर दिसतं लगेच ना. मग त्याप्रमाणे जर समजा आम्ही बाबांनी सांगितल्याप्रमाणे नामस्मरण जर किंवा ते जे तत्व आम्ही जर पाळत असू, तर बाबांनी ह्या बाह्य स्वरूपातल्या सगळ्या विधीचं खंडन केलेलं होतं.
सगळ्या विधींचं खंडन केलं होतं बा. आता करू नये असं नाही आहे. याच्यातले तुम्हाला सांगायचं म्हणजे ही जी अनुभूती असते ना, एक तर श्रुती, स्मृती, संस्कार, अंधश्रद्धा, याच्यातून आपल्याकडं आपले अनुभव तयार होतात बरं का. प्रत्येकाचे जवळजवळ कोणी पण सांगितलं तर हां श्रुती मी असं ऐकलं होतं बरं का, असा अनुभव येतो बरं का. राजू काका म्हणत असेल कधी कधी गुह्य करू नये उघड त्याने प्रगट त्याने जन होईल चावट. पण आपल्याकडे काही तशी पद्धत आहे नाही. प्रत्येक जण आपल्याला सांगतो. आता पण बरं मगाशी बापूजींना सांगत होते बरेचले मला असा अनुभव, प्रपंचातले अनुभव अध्यात्मामध्ये कोणी सांगितलंय तुम्हाला? प्रपंचामधले अनुभव तुम्हाला परमार्थामधले, अरे परमार्थातले अनुभव असावेत. परमार्थामध्ये बापूजीने सांगितलं बसा बरं, आपल्याला 2 मिनिटं तरी बसवलं का? घ्या श्वास, घ्या श्वास, घ्या श्वास, घ्या श्वास. आमचा इकडे जीव थोडा बारी झाली, जीव जायची वेळ आली पार, तरी पण घ्या श्वास, घ्या श्वास. आता सोडा म्हणलं, आतमध्ये काही राहिलंच नाही, जे होतं ते मगच टाकलं. सोडा म्हणल्यावर फसक्याने गेलं सुटून सगळं, कुठं काय राहिलं आतमध्ये सांगा बरं. प्रत्येकाची ही जवळजवळ तशी आहे, कधी ठराविक असतील, मी काय सरसकट म्हणणार नाही, पण माझी तरी तशी झाली. म्हणून मी, कारण कसं आहे, मी जसा असेल तसाच विचार करणार ना. मी जर काळा चष्मा घातला तर मला तुम्ही सगळेच काळे दिसतात, म्हणजे तसेच असणार ना तुम्ही. अशा अर्थाने मी तुम्हाला बोलतो का तसंच झालं. काहीच नाही आमच्याकडनं झालं, घडलंच नाही काही. आणि मग हा जो विषय होता, हे जे बाह्य स्वरूपातून जे अवडंबन केलं जातं, तर हे निश्चितपणाने चुकीच्या मार्गाने जातं. किती तीर्थयात्रा करा, किती पूजापाठ करा, किती तुम्ही उपास तापास करा, व्रतवैकल्य करा, याने काहीच होणार नाही. तुमची जास्तीत जास्त आपली जी बुद्धी आहे ना, ती सात्विकतेकडे झोकली जाईल. सात्विकता आपल्या अंगी प्रकट येऊ शकते, प्रकट होऊ शकते सात्विकता. आणि सात्विक होणं म्हणजे पारमार्थिक होणं असा अर्थ निश्चित नाही. सात्विक राहणं, सात्विक असणं म्हणजे तुम्ही आध्यात्मिक आहेत, परमार्थिक आहेत असं नाही. हे ठीक आहे लोकांसाठी, हे सांगितलं ना तुम्हाला, हे सगळे अस्तित्वाचे लढाई. मी आता कुठे चाललो? वारीला, हरिद्वारला चाललो. तुम्ही हरिद्वार म्हटले तर हरिद्वारला चाललो. काय होईल हरिद्वारला गेल्यानंतर? वेगळं ज्ञान आहे का तिथे काही? याच्यापेक्षा वेगळं ज्ञान कुठे भेटणार आहे अजून? हां, तुम्ही निसर्गासाठी पाहण्यासाठी वरती गेला डोंगरावरती हरकत नाही, निसर्ग पहा. कारण त्या निसर्गामध्ये पण भगवंत आहे. ज्याला तो भगवंत पाहता येईल ना, त्याला मगाशी कोणतरी म्हटलं, आवाज म्हटले वाटते, त्याच्या वनस्पतीमध्ये पण भगवंत दिसेल, मग नंतर दगडात दिसेल तुम्हाला. मग तिथं काय तीर्थी दोंडा पाणी नाही का? मग त्या तीर्थामध्ये जाऊन काय बघायचं आम्ही? कशासाठी? देव शोधायसाठी. अरे देव शोधायला तो हरवलाय कुठे? कुठे गेला देव? कुठे नाहीये देव? हा प्रश्न विचारा. देव कुठे नाहीये? मग आपणच सांगतात, सगळेजण म्हणतात, बरं बोलायला लागल्यानंतर जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडं चराचरी तो भरून उरला. अशा ठिकाणी जर देव आहे, मग तो तुमच्या आमच्यात नाही का? जर तुमच्या आमच्यात हा देव आम्हाला जर कळला, तर आम्हाला इतर ठिकाणी जाण्याची किंवा इतर बाकीचे विधी करण्याची काय गरज पडते? कर्मकांड करण्याची काय गरज पडते? कोणी कर्मकांड सोडले सांगा? महिला वर्गांची माफी मागून बोलतो, महिला वर्ग तुम्ही सोडले का कर्मकांड? कोणीच नाही सोडलं. जवळजवळ सगळेजण, हां ठीक आहे, तुमचे संस्कार आहेत, लहान मुलांना कळावं, त्यांच्या कुटुंबामध्ये हे लगेच काय आपले ज्या छोटी छोटी मुलं काय लगेच नामस्मरण करणार नाहीत. त्यांना सांगावंच लागतं, हे बाप्पा आहे, देव बाप्पा आहे, बापूच्या पाया पड, ह्या बाबांच्या पाया पड, हे सगळं सांगावं लागतं. आणि हे सांगायसाठी आपल्याला संस्काराची गरज असते, ह्या संस्काराची गरज असते. पण तुम्हाला तशी वेळ नसतानाही तुम्ही जर तसंच करत असाल तर, आपण जर तसंच करत असेल तर काय तो आपला मूर्खपणा नाही का? किंवा सद्गुरूंच्या वचनाची अवहेलना नाही का? मग आम्ही सद्गुरूंच्या वचनाचा जर का टाइम झालाय का माझा? कारण मला हे काय माहित नाही. आता मी मग अशी म्हटलं मला बोलता येणार नाही. आता बोलत गेलो मला माहित नाही काय बोललो ते. थोड्या वेळाने विचारू नका फक्त एवढंच. म्हणून बांधकर सरांना स्पेशल वॉर्निंग येते, परत नका विचारू मला मी काय बोललो. तर झालं का? 5 मिनिटं हरकत नाही, सरांनी सांगितलंय 5 मिनिटं. तर
अशा पद्धतीने आपण जे काही नामस्मरण करतोय, जे काही आपल्या विश्वव्यापी मानवधर्म आश्रमाचं जे काही नाव आहे, जे काही अस्तित्व आहे आपल्या विश्वव्यापी मानवधर्माचा एक संस्कार म्हणा त्याला हरकत नाही, त्या संस्काराचं पालन करण्याचा आपल्याला सगळ्यांनाच प्रयत्न करायचा आहे. बापूंची शिकवण सदा स्मरणामध्ये राहून, अंतःकरणामध्ये राहून त्याचं चिंतन करत नामस्मरण किती घडतंय हा भाग नंतर. पहिला आपल्यातला मी कळून घ्या आणि आपल्यातला मी कळण्यासाठी बापूंचं प्रवचन बापूंनी सांगितलं तसं त्याप्रमाणेचं आचरण आपलं, त्याचं चिंतन करा. त्या चिंतन करता करता ते नामस्मरण होईल आणि नामस्मरण करता करता बापूंनी सांगितलं तसं बापूंच्या कृपेने आपल्याला देवही समजेल आणि देव समजला तर तुम्ही देवरूपच व्हाल. सगळेच तुम्ही आम्ही सगळेच देवरूप करणं असे काही कुठं वेगळ्या ठिकाणी जाण्याची गरज नाही. आपल्यातच देव आहे, आपणच आपल्याला शोध घ्यायचा आहे, आपणच आपलं चिंतन करायचं आहे, मनन करायचं आहे. प्रत्येक गोष्ट ही सुरुवात माझ्यापासून करा, आपल्यापासून करा, स्वतःपासून सुरुवात करा प्रत्येक गोष्टीमध्ये. हे जे काय दिलंय तत्व काय असेल, काय शब्द असेल, वाणी असेल, अभंग असेल, हे सुरुवात करताना संतांनी त्यांच्यासाठी नाही लिहिलं बरं का. ते संतांनी त्यांच्यासाठी नाही लिहिलं, कारण संतांचा जो भाव होता तो फक्त जगत कल्याणाचा भाव होता आणि आताही तसाच असतो. संतांचा भाव जगत कल्याणाचा भाव असतो. जसं त्याच्यासाठीच कदाचित मला ही ओवी समोर आली असेल आणि त्या ओवीला परत एकदा वाचून मी माझ्या वाणीला विराम देतो. जे अंगी निष्काम आचरू, जीवी विवेकू साचारू, तो सबाह्य घडला आकारू, शुचित्वाचाची. का फेडीत पापताप, पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. गंगा तिच्या स्वरूपाला मिळणारच आहे, मिळालेलीच असते. सागर तिचं स्वरूप म्हणजे सागर, ती सागराच्या स्वरूपाला ती मिळणारच आहे, मिळतेच. आपले सद्गुरूजी आत्तापर्यंत म्हणजे बापूजी असतील, बाबा असतील, ते त्यांच्या स्वस्वरूपी लीन झालेले आहेत. बाबांतर तुम्हाला मी परत 2 शब्द एक प्रवचनातला, त्यांच्या प्रवचनातला एक भाग सांगतो, 2 मिनिटांमध्ये आणि प्रवचन संपवतो. आता हे मी वाचून झालं. बाबांच्या प्रवचनामध्ये बाबा सांगायचे, घरातून बाहेर निघाल्या व्यक्तीला म्हणायचे, काय रे निघालं का बाहेर? हो. देवबी पुजले का घरामध्ये? म्हणजे हो पुजले ना बाबा. सगळ्यांना हारबीर काय ते तुमचं तूर काय म्हणतात, कुंकू हळदी वगैरे वाहिले का? वाहिले. मग आहेत ना देव आता घरामध्ये? हो बाबा, मी सगळी पूजा करून आता बाहेर निघालोय. तर बाहेर निघाल्यानंतर आपले महाराज काय म्हणजे कोणी असलं तरी आपल्या घराच्या टाळ्या कुलूप लावतो ना. मग आता कुलूप कशाला लावलं रे बाबा? हे कुलूप कशासाठी लावलं रे बाबा विचारायचे त्या माणसाला. बाबा म्हणजे त्यांच्या प्रवचनातला एक उतारा, ते कशाला लावलं रे कुलूप? बाबा घराचं राखण कर. अरे ते देव बसलेत ना घरामध्ये, ते करतील ना राखण. तुम्ही कशाला करताय राखण? मग त्यांच्यावर तुमचा भरोसा नाही का? बाबांची शिकवण्याची पद्धत अशी होती. आता योगायोगाने थोडासा बाबांचं दर्शन आम्हाला झालं आणि त्यामुळं आम्ही बी थोडंसं आम्हाला स्वतःला अतिभाग्यवान म्हणायला सुरुवात करतो आणि ह्या ठिकाणी प्रवचनाला विराम देतो. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु समर्थ अंबीर बाबा महाराज की जय. जनता जनार्दन महाराज की जय. तुमचं काम लक्ष्मण पाटील, श्रीपाद